उदयपूर आंबेनाळी घाट मार्गावर रविवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला. MH 11 DN 2340 क्रमांकाची स्कॉर्पिओ गाडी सुमारे 700 ते 800 फूट खोल दरीत कोसळली. अपघात इतका भीषण होता की गाडीचा पूर्ण चुराडा झाला असून गाडीत प्रवास करणाऱ्या सर्वांचाच घटनास्थळी मृत्यू झाला. या घटनेमुळे सातारा जिल्ह्यासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात रविवारी रात्री 12:30 ते 1 वाजण्याच्या सुमारास आंबेनाळी घाट परिसरात झाला. घाटातील तीव्र वळणांवर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानंतर स्कॉर्पिओ थेट खोलदरीत कोसळली. रात्रीचा अंधार आणि दुर्गम घाट परिसरामुळे बचाव कार्यात सुरुवातीला मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. अपघाताची माहिती मिळताच महाबळेश्वर ट्रेकर्स, स्थानिक पोलीस, आपत्ती व्यवस्थापन पथक तसेच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. बचाव पथकाला दरीत उतरून मदत कार्य करावे लागले. सुमारे 800 फूट खोल दरी आणि दाट जंगलामुळे रेस्क्यू ऑपरेशन अत्यंत आव्हानात्मक ठरत आहे. सोमवारी सकाळी 6 वाजल्यापासून 4 स्वतंत्र बचाव पथके युद्धपातळीवर मदत कार्य करत आहेत. या अपघातात आसगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथील महेश अनिल पवार, आदित्य अशोक साळुंके, रितेश, राजेंद्र लोखंडे, सुहास जितेंद्र लोखंडे, अंश समीर चव्हाण, उत्कर्ष आनंद शिंगटे, अनिल अभिमन्यू शिंगटे आणि नितीन किसन नायकोंडे यांचा मृत्यू झाला आहे. मृत सर्व युवक एकाच परिसरातील असल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळावरून आतापर्यंत 2 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून उर्वरित मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलीस आणि प्रशासनाने परिसरात बंदोबस्त वाढवला असून स्थानिक नागरिकही बचाव कार्यात मदत करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार अतिवेग, घाटातील धोकादायक वळण अथवा चालकाला डुलकी लागणे या शक्यतांवर पोलीस तपास करत आहेत. मात्र अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. या दुर्घटनेमुळे मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण कोरेगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रोहिदास रावडे, पोलादपूर पोलीस स्टेशन, सातारा आसगाव म्हणून साताऱ्यामध्ये गाव आहे, तालुका सातारा, जिल्हा सातारा. त्या ठिकाणी 8 युवक जे आहेत ते हरणेबीच दापोली या ठिकाणी शुक्रवारी रात्री दिनांक 23 तारखेला गेले होते. 24ला पहाटे ते हरणेबीचवरून परत साताऱ्याकडे जात असताना पोलादपूर मार्गे आंबेनाळी घाटामध्ये दाबेळगावच्या हद्दीमध्ये त्यांच्या गाडीवरचे नियंत्रण सुटून गाडी खोल दरीमध्ये 1000 फीट खाली कोसळली. एकूण 8 याच्यामध्ये प्रवासी होते. 8 पैकी 8 जे युवक होते ते याच्यामध्ये मयत झालेले आहेत. सह्याद्री त्याच्यानंतर या रेस्क्यू टीममध्ये आता सध्या प्रतापगड ट्रेकर्स, नंतर महाबळेश्वर रेस्क्यू टीम, त्याच्यानंतर आपली महाडची सिस्केप आणि सह्याद्री जी आहे आपली रोह्याची, अशा 3 ते 4 रेस्क्यू टीम या ठिकाणी काम करत आहेत आणि लवकरात लवकर रिकवर करून नातेवाईकांच्या ताब्यात देत आहोत. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.